गणेश कोळपकर, माझं वय 30 आणि मी नाशिक येथे राहते. ॲक्च्युली माझी प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट 5 मंथ दुसऱ्या हॉस्पिटलला होती. पण मग मला तसं हॉस्पिटल मिळतच नव्हतं. मला नॉर्मल डिलेव्हरी आधीपासूनच हवी होती, कारण की मी सिझेरियनचे साईड इफेक्ट्स पण बघितलेत. ॲक्च्युली सासर असल्यामुळे मला सगळ्यांनी म्हटलं की माहेरीच डिलेव्हरी करायची जळगावला. पण माझा एक्सपिरियन्स जळगावच्या बाबतीत थोडा बॅड होता, की तिथे खूप अशा केसेस घडल्या की डिलेव्हरीनंतर पेशंट म्हणजे त्यांचं डेथ झाली काहीतरी कारणामुळे, की खूप ओव्हर ब्लिडिंग झालं आणि एक रूडनेस होता डॉक्टरांमध्ये पण, की पेशंटला समजून न घेणं. कारण आता मी एवढ्या वर्षापासून जळगावमध्ये राहत होती. माझ्या एका फ्रेंडने मला सजेस्ट केलं की तू संकलेच्या हॉस्पिटलला एकदा व्हिजिट कर. त्यांचा एक्सपिरियन्स तिला खूप छान आलेला होता. त्या दिवशी मी चंद्रकांत सरांना फर्स्ट टाईम भेटले, पण सरांनी खूप छान म्हणजे एक्सप्लेन केलं आणि तू तुझी प्रेग्नन्सी एन्जॉय कर. तू पेशंट म्हणजे तू रोगी नाही आहे, रोग नाही झाला आहे तुला, तू एक प्रेग्नेंट आहे. मग ते सरांना भेटल्यानंतर आम्ही डिसिजन घेतलं की पूर्ण ट्रीटमेंट आता आपण इथेच करायचे संकलेच्या हॉस्पिटलला. मी जेव्हा ऑपरेशनच्या त्या रूममध्ये होती तेव्हा मी खूप घाबरली होती, पण स्टाफ पण इतका छान होता की मला व्यवस्थित कोऑपरेट करत होता की असं करा तसं करा. आणि हे सांगणं मेन आहे, कारण की फर्स्ट टाईम असल्यामुळे आपल्याला काहीच माहिती नसतं की कसं होणार आहे किंवा काय, कसं पुश करायचं आहे, काय करायचं आहे. पण त्यांनी अगदी प्रॉपरली सांगितलं की तुम्ही असं पुश करा, तसं करा. आणि नंतर डिरेक्टली तिथे त्यांनी मला जसं सांगितलं, इन्स्ट्रक्शन्स दिले, मी ते फक्त फॉलो केले आणि बरोबर माझी डिलेव्हरी व्यवस्थित झाली. आणि मला संकलेचं हॉस्पिटल मान्यतापूर्ण हॉस्पिटल असल्यामुळे माझा पूर्ण ट्रस्ट होता की माझी डिलेव्हरी इथेच व्हावी ह्यासाठी, आणि ती पूर्णपणे व्यवस्थित झाली. त्याच्यामुळे मी खूप सॅटिस्फाईड आहे.